तर कसं काय हालचाल भावांनो, सर्वांना जय श्रीराम आणि जय शिवराय आणि माझ्याकडनं ओम साईराम. तर फायनली आज आपली पालखी येते आहे शिर्डीवरनं परत कुलाब्यामध्ये. तर कुलाब्यामधून येताना जे काही धमाल केली, जे काही बँड वगैरे आम्ही वाजवले गेले, नाचले वगैरे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बिना काय वेळ घालवता आता मी तुम्हाला पालखीचे दर्शन करवतो आणि मग व्हिडिओला सुरू करूया. बोला ओम साईराम. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय जय. गावानो केदार भाऊ आले शिर्डीवर ना, फक्त मध्येच गाडीत बसले गेले. केदार भाऊ गाडीत बसले बघा. मीर भाऊ सांगा, केदार भाऊ गाडीत का बसले आपले? केदार भाऊ गाडीत कशाला बसले? अरे बापरे, बघा 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 पुढे बघा भाऊचा. न्यू ब्लॉगर्स पण आहे भाई, मस्त ब्लॉग टाकत होते. हो भाई, कॉंग्रॅच्युलेशन. साईराम. आता चालली मंडळाकडे पालखी.
पालखी आल्यावर बाबांची सर्वात पहिली भेट केली ते म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा रायाकडची. आणि बाबा जेव्हा शिर्डीमध्ये आले तेव्हा त्यांनी सर्वात पहिला ते सुद्धा खंडोबा मंदिरामध्येच गेलेले. तसंच बाबा आज जेव्हा कुलाब्यात आले तेव्हा त्यांची भेट खंडोबा रायाकडनं दिली. जय मल्हार. पालखी आणताना खूपच वेगळा आनंद वाटत होता. आयुष्यातले सर्व प्रॉब्लेम विसरून बाबांची पालखी आपल्या मित्रमंडळींसोबत खांद्यावर घेऊन नाचण्याची मजाच वेगळी असते. यावेळी भलेही शिर्डी पदयात्रेला पूर्ण चालत नाही जाऊ शकलो, पण जेव्हा बाबांची पालखी शिर्डीवरनं मुंबईला आली तेव्हा वेगळाच आनंद वाटला. कारण चालताना पालखी मी आणि माझी मित्रमंडळी आम्ही ती सर्व मिळून पालखी सांभाळत होतो. असं म्हणा की साईबाबांनी त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली. साई बाबा की जय.
घेऊन पंचारती करो बाबाची आरती करो साईची आरती करो बाबाची आरती उठा उठा हो बांधवा हो वालोहार माधवा साई माधवा हो वालोहार माधवा करुणिया श्रीरामना भाव गंगे ध्यान साईचे ध्यान भाव गंगे रहे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जणू चित्ता तुझे पायी चित्त भावा पाही जणू चित्ता तुझे पायी भारती साई बाबा संतनाथा देवा चरणार जगदळे धावा दासावे सावा भक्तावे सावा आरती साई बाबा जय होरिया. शेवटी पालखी मंदिरामध्ये परत आली आणि शेवटला सर्वांनी बाबांचे दर्शन घेतले. मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन, आयुष्यामध्ये एकदा तरी शिर्डी पदयात्रा नक्की करून बघा. मग तुम्हाला सुद्धा कळेल की स्वर्गसुखाच्या वारीचा आनंद काय असतो ते. कारण काही गोष्टी अनुभव केल्याशिवाय आपल्याला कळत नाही, मग ते भले आपल्याला कोणीही सांगणार असो. यावर्षी भलेही पदयात्रा करायला भेटली नाही, पण खात्री आहे पुढच्या वर्षी शिर्डी पदयात्रा करायला नक्की भेटेल. तर चला, आता तुम्हा सर्वांना निरोप देतो. ओम साईराम.